कुंकवाखालच्या गोंदलेल्या तुळशीच्या आकृतीला सुद्धा जांभळ्या जांभळ्या मंजरी लटकल्या. हरवलेल्या सगळ्याच गोष्टींना एकाएकी अर्थाने घेरले. प्रदक्षिणा घालताना पहाटेच्या काळोखात सळसळणाऱ्या पिंपळाची भीती गेली. तो आता कसली तरी उत्कट गाणी गातो आहे असे तिला वाटे. इंद्रायणीच्या डोहातून आपल्याला कुणी हाका मारित आहे असा तिला भास होऊ लागला. मग रोज संध्याकाळी गावाबाहेर नदीकाठी जाऊन ती वाट पाहू लागली. काठावरच्या किंजळ झाडीतून सूर्य निसटून गेलेला असे. इंद्रायणीचे काळे पडलेले पाणी, डोक्यावर दाट ढग, भोवती गाड खेडे, करकरीत तिन्ही सांजा. कुठल्या तरी घरातून ऐकू येणाऱ्या देवझांजा. दूर रानात मोर केका. ऐलतीरावर बसून पलीकडे मातीतून फुटतत उमटलेल्या वाटांकडे ती आयुष्य पाठीशी बांधून पाहत राही. परतीच्या खुणा कुठे पुसत सुद्धा दिसत नसत. पैल तीरावर दूर एखादी धुनी पेटलेली दिसे. मनात भलते चालते यायचे. आयुष्य असे पेटवून देऊन त्याकडे भणंगासारखे बघत बसायचे दिवस संपले. वाहून गेलेले गाव आता परत भेटणार. उद्ध्वस्त मांडवाच्या दारी पुन्हा वसंत येणार. नात्या गोत्यांचे वेल वाढणार आणि त्या आभाळाला टेकणार. पण असे नुसते वाटत राही. कुणी येत नव्हते, जात नव्हते. संध्याकाळी उदास मनाने ती सावकाश घरी येत होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उल्हासाने दिवस जागवीत होती. संध्याकाळच्या झोक्यावर बसून ती उंच उंच जात होती. नदीपलीकडे वाटेवर कुणी दिसते आहे का पाहत होती. पुन्हा तडफडणाऱ्या निराश मनाने परत येत होती. आई मात्र चेहऱ्यावरून हात फिरवीत तिला म्हणत होती, रखुमाई, दृष्ट काढली पाहिजे बाळत तुझी. कधी नव्हे ते अल्लीकडे हसू चेतलेलं दिसतं तुझ्या चेहऱ्यावर. रखुमाई हसत होती आणि हसता हसता एकदम गंभीर होत होती. इंद्रायणीला पूर आला गेला. वसंताचा धुरोळा उडाला खाली बसला. हेमंताचा पाचोळा पडू लागला. खोल गर्भात कुणीतरी व्याकुळ हुंकार देत होते. मणिमानसी ती तळमळत होती आणि कुणीही येत नव्हते. तीच काळीच पिळवटून टाकणारी कहाणी. भिंतीआड काळोखात डोळे पाण्याने ओथंबायचे. भिकारीच निघाला मेला. तो संन्यासी खोटा. कसेला आशीर्वाद न काय. चैतन्य. श्रीपाद स्वामींनी मठात उभे राहून आपल्या शिष्याला हाक मारली की चैतन्य. एक पाठमोरा उघडा तरुण धुतलेल्या छाटत्या दोरखंडावर घालत होता. त्याचे दोन्ही हात मस्तकावर गेले होते. उजव्या भुजेच्या खालच्या बाजूस पाहत स्वामींनी पुन्हा हाक मारली. स्वामींचा आवाज आज रोजच्यापेक्षा वेगळा वाटत होता. त्यात स्वामित्वाचा, द्रष्टेपणाचा भाव उतरला होता. स्वामी वेगळेच झाले होते. चैतन्य चमकला. हातांतल्या छाट्या घाईघाईने दोरखंडावर पसरल्या आणि तो स्वामींकडे आला. आज्ञा स्वामी. इकडे जवळ ये. चैतन्य नम्रतेने त्यांच्या जवळ सरकला. स्वामींनी त्याला जवळ ओढले. त्याच्या डोळ्यांना डोळे भिडले. घोगऱ्या आवाजात त्यांनी त्याला पुन्हा हाक मारली. चैतन्य. आज्ञा स्वामी. हे बोलताना
त्याची दृष्टी जमिनीकडे लावली होती. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. मठातल्या त्या पहाटेवर एक अद्भुत शांतता उतरली होती. तुझ्या बाहूवर ही खूण कसली रे? काही इजा झाली होती का? केवढा तर काळसर व्रण हा. जन्मापासून आहे. आई म्हणत असे, बेलपत्र आहे ते जन्मापासून. कुठे असते तुझी आई? चैतन्य चमकला आणि गप्प झाला. जमिनीकडे दृष्टी लावून तो स्तब्ध राहिला. चैतन्य, कुठे असती तुझी आई मला सांगा. स्वराला मर्यादा ठेवून तो नम्रपणे म्हणाला, योग्याला पूर्वायुष्य नसतं स्वामी. श्रीपाद स्वामींचा आवाज चढला. पलीकडे वाहणाऱ्या गंगेची गंभीरता त्याच्या शब्दांत आली. मुंगी उडाली आकाशी या मालिकेचे भाग 1, 2 आणि 3 आता एन्शंट इंडिया अनफॉल्ड या चॅनलवर उपलब्ध आहेत. अशाच अद्भुत ऐतिहासिक आणि भक्तिमय कथा अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक प्रतिसाद आम्हाला तुमच्यासाठी आणखी भव्य आणि विशेष व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो.